रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण परत ढोकळे लोकेशनला आहोत, जिथे कापरोडी जंक्शनपासून अगदी जवळ अंतरावरती हायलँड रेसिडेन्सी नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे। तिथेच मी आज तुम्हाला साधारणतः 430 कार्पेट असणारा 1 BHK फ्लॅट दाखवतोय। जर हा 1 BHK फ्लॅट जर बघितला तर ह्याला मेंटेनन्स जे आहे ते साधारणतः 2.5 म्हणजे 2.5 ते 3.5 हजार रुपये मेंटेनन्स असणार आहे। याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस वगैरे काहीच नाही, पण गार्डन वगैरे जर बघितली तर गार्डन वगैरे चांगली मोठी आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीने आहे। खरं तर हे जुना फ्लॅट आहे, साधारणतः तसं जर बघितलं तर 15 ते 20 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। लिफ्ट ही जुन्या पद्धतीची आहे, पण लिफ्ट 7 माळ्याची बिल्डिंग, ग्राउंड प्लस 7 स्टोरेजची बिल्डिंग असणार आहे। याचं मेन म्हणजे कापरोडी जंक्शनपासून जवळ असणार आहे। कार्पेट वाईज जर बघितलं तर घर मोठं असणार आहे। अंबर इंटरनॅशनल शाळा जवळ आहे आणि भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टींचं मार्केटही जवळच आहे। सगळ्या गोष्टी, डॉक्टर ह्या त्या सगळ्या गोष्टी इथे आजूबाजूला सगळ्या व्यवस्थित आहे। आणि हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट पण जर बघितलं तुम्हाला तर जाणवेल की खूप मोठा फ्लॅट आहे। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा ईस्ट वेस्ट पण फ्लॅट आहे, म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट असणारा हा असा फ्लॅट आहे। तुम्ही बघू शकता इथे एकाच फ्लोअरवरती 4 फ्लॅट असणार आहेत। ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक, आणि ह्या पद्धतीची इथं लिफ्ट असणार आहे। एकच जिना ह्या बिल्डिंगला असणार आहे आणि आपण ज्या वेळेला आतमध्ये जाणार त्यावेळेला वेस्ट असणार आहे। आणि ह्या फ्लॅटचा तुम्ही हॉल बघू शकता, तुम्हाला जाणवेल याचा हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। फ्लॅटमध्ये आपल्याला थोडं काम करायची गरज आहे। जर तुम्हाला समजा वॉलड्रॉप, मॉड्युलर किचन ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या असतील तर आपल्याला याच्यामध्ये बनवावे लागतील। पार्किंगची जी सुविधा आहे इथे ओपन पार्किंग सर्वांसाठी उपलब्ध आहे, त्याच्यामुळे पार्किंगचा काही विषय नाही आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर किचन ह्याचं किती मोठं आणि प्रशस्त आहे। ह्या साईडला किचन बघा किती मोठं आणि प्रशस्त आहे। ह्या साईडला पण तुम्हाला स्टोरेजसाठी प्रॉपरली जागा नक्की आहे। फ्लॅटमध्ये गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। जस्ट किचनच्या आपण जर अपोजिट डायरेक्शनला आलो तर तुम्हाला इथं हात धुण्यासाठी ठेवलेले, प्लस इथं इंडियन पद्धतीचं वॉशरूम पण बनवलेलं इथं ह्या साईडला आहे। आणि त्याच्यानंतर आपण बाहेर इकडे ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला मोठं असं इकडे बाथरूम आहे, जी बाथरूमची साईज पण मोठी आहे। आणि प्लस ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे प्रॉपर ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता। तर ह्या पद्धतीचं तुम्ही जर बघितलं तर ड्राय बाल्कनी आहे। ड्राय बाल्कनीतनं जर बघितलं तुम्हाला पाठीमागची कंपनी असते, झाडं जुडं इकडनं नक्की दिसतात। अशा पद्धतीचा हा तुमचं बाथरूम झालं। आणि बाथरूमच्या नंतर ज्या वेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे जर गेलात तर तुम्हाला इथे प्रॉपर बेडरूम आहे, जे बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि जर तुमच्या बेडरूममधनं खिडकी आपण बघितली क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आहे, तर तुम्हाला संध्याकाळची हवा भरपूर येईल। आणि आता ही सध्या तरी तुम्हाला झाडं झुडपं असणार आहे, हा तुमच्या बेडरूममधला व्ह्यू असणार आहे। प्लस ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडनं पण एक खिडकी आहे, आणि ह्या खिडकीमधनं जरी बघितलं तर तुम्हाला इकडे पण झाडे झुडपं दिसतात। अधिक जर समजा ह्या जागेवरती त्यांनी आता हे वॉलड्रॉप कपाट आहे, हे हटवलं तुम्ही प्रॉपर इथं कपाट बनवून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट साधारणतः आपल्याला एक 70 लाखापर्यंत हे लोक देणार आहेत। 70मध्ये पण थोडंसं कमी होणार आहे, खूप मोठा गॅप नसणार आहे, पण एक 70पेक्षा 1-2 लाख रुपये याच्यामध्ये कमी होण्याचे चान्सेस आहेत। अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवेल। कारण फ्लॅटमधून जरी हॉलमध्ये जरी बसलो आपण तर हॉलमधून तुमची गार्डन वगैरे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे नक्की दिसते। बसायला पण, खेळायला अशी जागा आतमध्ये गार्डनमध्ये चांगल्या पद्धतीची आहे। तर मेंटेनन्स वाईज जर कोणाचा कमी विषय असेल आणि छोटा फॅमिली आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो। कारण याच्यात बाकी तुम्ही बस म्हणा, त्या सगळ्या रिक्षापेक्षा सगळ्या सुखसुविधा इथे नक्की आहेत। तर तुर्तास थांबतो मंडळी, जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो। रामकृष्ण हरी।